काषाय वस्त्रं करदण्डधारिणं कमण्डलूपद्मकरेण शङ्खं चक्रं गदाभूषितो भूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। नमो जन्मभूमी जिथे जन्म झाला, नमो आर्यभूमी जिथे वाढियेला, नमो कर्मभूमी जिथे गुप्त झाला। नमस्कार माझा सद्गुरु दत्तात्रयाला, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। साधकांनो, आपण गुरुचरित्र बघतोय। काल आपण बघितलं दानव रावण 16 शास्त्र 18 पुराण जाणणारा परमशिवभक्त रावण आपल्या आईच्या इच्छेकरता कैलासानाला कैलास पर्वतावर गेला होता। तेथे भगवान शिवाची प्रचंड आराधना करून काल त्यांनी कशा प्रकारे भगवान शिवाची साधना केली हे मी तुम्हाला सविस्तर सांगितलंय। भगवान शिवाला प्रसन्न करून घेतलं आणि शिवानी त्याला आत्मलिंग दिलं आणि तूच शिव होशील, तूच ईश्वर होशील, तुला मृत्यू कधीही येणार नाही असं सगळं त्याला सांगितलं। हे नारदाने ऐकलं। नारद इंद्राकडे गेला, इंद्र ब्रह्मदेवाकडे गेला, ब्रह्मदेव विष्णूकडे गेला आणि विष्णूने शिवाला ज्यावेळेस विचारलं त्यावेळेस शिवाने सांगितलं त्यांनी इतकी प्रचंड भक्ती केली की त्याच्या भक्तीला मी प्रसन्न झालो। अहो, त्यांनी पार्वतीला मागितलं असतं तरी मी दिलं असतं, इथपर्यंत शिवाने नारायणाला सांगितलं। मग नारायणाने नारदाला पाठवून त्याला लंकेत जायला, रावणाला लंकेत जायला विलंब करायला, त्याला गप्पांमध्ये अडकवायला सांगितलं आणि गणपतीला सांगितलं तू जाऊन अतिशय विश्वासाने नारदाकडचं ते लिंग घेऊन भूमीवर ठेवून दे, कारण शिवानी सांगितलंय ते लिंग भूमीवर ठेवू नको जोपर्यंत तू लंकेत पोचत नाहीस। त्याप्रमाणे नारद आणि रावणाचं संभाषण झालं। विष्णूने सूर्याच्या पुढे सुदर्शन चक्र पाठवलं की जेणेकरून संध्याकाळ व्हावी आणि मग संध्या करण्याकरता नारद म्हणाले मी तर संध्या करणार आहे, तू ब्राह्मण आहेस, 16 शास्त्र 18 पुराण 4 वेद जाणणारा ज्ञानवंत आहे आणि ब्राह्मणांनी संध्या चुकवू नये। बघ बाबा, मी तर चाललोय संध्येला। रावण विचार करतोय की आता काय करावं, कारण हे लिंग तर जमिनीवर ठेवायचं नाही। आणि तेव्हा त्याच्या समोर एक ब्रह्मचारी बालक गणेश हा समिधा निवडतोय, समिधा उचलतोय हे त्यांनी बघितलं। विचार केला रावणाने मनामध्ये, हा बाळ आहे, हा लहान मुलगा आहे, हा आमचा विश्वासघात करणार नाही, याच्या हातात काही वेळ लिंग देऊ, आपल्या संध्या करू आणि नंतर पुन्हा लिंग घेऊन पुढे मार्गक्रमण करू। संध्या अतिशय आरामशीर होईल। त्याच्यापाशी जर लिंग दिलं तर तो लहान बालक आहे, तो आपला विश्वासघात करणार नाही असं म्हणून रावण त्या मुलाकडे, त्या ब्रह्मचारी कुमाराकडे जायला लागला आणि हे गणेशाने बघितलं। देखोनिया दशाशीर, त्या रावणाला बघितलं, त्याच्या 10 तोंडांना बघितलं आणि विरोधाने घाबरल्यासारखं दाखवून लंबोदर गणपती पळायला लागला। रावण झाला द्विजवर। रावण त्याच्याजवळ गेला, त्याला आश्वासन दिलं, अरे मी तुला काही करणार नाही रे बाळा, तू माझा ऐक, इकडे ये,
गणपतीला रावण सांगते, रावणाची 10 तोंड बघून गणपती पळायला लागला, म्हणून रावणाने त्याला विश्वास दिला, त्याला आश्वासन दिलं, मी तुला काहीही करणार नाही, तू कुठला आहेस, तुझं नाव काय, तुझे आई वडील कोण. सुरुवातीला काहीतरी बोलायचं, म्हणून रावण त्याच्याशी हे बोलायला लागला की तुझा कुठल्या कुळामध्ये जन्म झालाय, तुझे आईबाप कोण आहे, तुझं नाव काय, तू खूप छान दिसतोस, लहान मुलगा आहेस. त्यावेळेस ब्रह्मचारी गणेश म्हणतो, अहो एवढी सगळी चौकशी माझी कशाला करताय, माझ्या वडिलांनी तुमच्याकडनं काही कर्ज घेतलंय का, माझ्या वडिलांना तुम्हाला काही देणं आहे का, तुम्ही माझी एवढी चौकशी काय करताय. हे ऐकल्यानंतर रावणाला हसू आलं आणि त्याचा हात धरला. अरे बाळा सांग, तू कोणाचा मुलगा. त्यावेळेस गणेश खरं बोलतोय पण वेगळ्या पद्धतीने बोलतोय. गणेश सांगतो, अरे माझ्या वडिलांविषयी विचारतोस, ऐक सांगतो, माझे वडील जे आहेत ना त्यांना जटा आहेत, ते जटाधारी आहेत आणि त्यांच्या सर्वांगाला भस्म आहे. हे तो शिवाचं वर्णन करतोय पण रावणाच्या लक्षात येत नाहीये. गणपती शिवाचं सगळं वर्णन त्याला करतोय. काय सांगतोय, ब्रह्मचारी म्हणे तयासी, आमुचा पिता काय पुससी, जटाधारी भस्मांगासी. जटाधार आहे, सगळ्या अंगाला भस्म लावलेलं आहे. रुद्राक्ष माळा गळासी, अहो त्याच्या गळ्यामध्ये रुद्राक्षाच्या माळा आहेत. अहो हे शिवाचंच वर्णन आहे की ज्याला जटा आहेत, ज्याच्या सर्वांगाला भस्म आहे, ज्याच्या गळ्यात रुद्राक्ष माळा आहे. बर नुसतं वर्णन करून थांबत नाही गणेश. गणेश पुढे सांगतोय त्याचं नाव शंकर आहे, नाव सुद्धा सांगतोय. आणि अहर्निश हा शिव भिक्षा मागतोय. शंकर म्हणती तयासी, भिक्षा मागणे अहर्निशी, नेहमी भिक्षा मागतो. वृषारूढ बैलावर आणि हा उमेबरोबर बसलाय. अतिशय शिवाचं वर्णन सुंदर करतोय पण रावणाच्या ते लक्षात येत नाही, कारण रावणाच्या मनामध्ये विचार चालू आहे की हे लिंग कसंही करून काही काळ याच्या हातात द्यायचं म्हणजे मला संध्या करता येईल. त्यामुळे रावणाचं तसं पाहायला गेलं तर गणपतीच्या बोलण्याकडे त्याचं लक्ष नाही आहे. कारण गणपती स्पष्ट सांगतो माझ्या वडिलांचं नाव शंकर आहे, त्यांच्या गळ्यामध्ये रुद्राक्षाच्या माळा आहेत, सर्वांगाला भस्म लावलेला आहे आणि ते बैलावर उमा जी जगन्माता आहे तिच्या बरोबर बैलावर बसलेले आहेत. आणि तू मला हे सगळं विचारतोय, अरे तुला बघून मला भीती वाटते. ई तुके आम्हासी पुसतेसी, तुझ देखता भय मानसी, बहुत वाटे परीसिया. फारच मला भीती वाटते, जाऊ दे मला, सोड माझा हात, सोड मला जाऊ दे. रावण म्हणतो ब्रह्मचार्याला, अरे तू म्हणतो तुझा बाप भिक्षा मागतोय म्हणजे तुझा बाप दरिद्री आहे, भिक्षा मागे घरोघरी. अरे अशा दरिद्री बाप जो घरोघर भिक्षा मागतोय त्याच्याने तुला काय सुख प्राप्त होणार आहे रे. रावणाच्या हे लक्षात येत नाही की हे शिवाचं वर्णन आहे, साक्षात शिव बोलतोय पण तो फक्त एवढंच ऐकतो, भिक्षा मागत असे. तो म्हणतो अरे तो घरोघरी भिक्षा मागतोय त्याच्याने तुला काय मिळणार आहे, त्याच्यापेक्षा तू असं कर, माझं जे शहर आहे, माझं जे नगर आहे ते लंका आहे
अरे रत्नखचित लंका आहे, सुवर्णाची लंका आहे, चल आमच्या बरोबर तिथे. बर तिथे येऊन तू काय करायचं, तर फक्त आमच्या देवांची पूजा करायची. आमुचे नगर लंकापूर रत्न खचित असे सुंदर, आम्हा सवे चल सत्वर देव पूजा करी जाई. रोज फक्त तिथे देवपूजा करत जायचं. तू जे जे मागशील ना ते ते मी तुला देईन आणि आनंदाने सुखाने माझ्याजवळ राहा. रावण त्याला लंकेच्या सुवर्णाची रत्नखचिताची लाच दाखवतोय असं म्हणायला हरकत नाही. त्याला कुठल्याही प्रकारे हे आमिष दाखवून रावण त्याला वश करण्याचा प्रयत्न करतोय. कारण रावणाचं त्याच्याकडे काम आहे ते म्हणजे शिवलिंग काही काळ, ते आत्मलिंग, ते प्राणलिंग त्याच्या हातात द्यायचं आहे. पण गणेशही साधा नव्हता. भगवान गणपती चतुर होते. ते विघ्न हरता आहेत, विघ्न करता आहेत. ब्रह्मचार्याचं रूप घेतलंय. ते म्हणतात, अहो मला लंकेला घेऊन जाताय म्हणताय, अहो तुमच्या लंकेमध्ये राक्षस राहतात, दानव राहतात. मी आपला अरण्यातला लहान मुलगा बालक आहे, ते मला खातील ना तिथे जातात. नको रे बाबा, तुझ्या बरोबर मी काही लंकेत येत नाही. न येऊ तुझ्या नगरासी. अरे तुझ्या नगराला मी काही येत नाही, कारण तिथे राक्षस राहतात, ते मला खातील. जाऊ दे, सोड मला, माझ्या घरी जाऊ दे. मला भूक लागली आहे. क्षुधे पीडिलो बहुअसी. आणि मला भूक लागली आहे म्हणून मी काही ना काही खात असतो. हे ऐकून रावण म्हणतोय, असं कर, तुला जायचंय तर जा, नको येऊ लंकेत. पण एक काम कर, माझं काही काळ का होईना हे लिंग जरा धर. इतुके न येऊ इतुके ऐकोनी लंकानाथ. हे ऐकल्यानंतर लंकानाथ त्याला म्हणतोय, तू फक्त काही काळ त्या बाळका संबोधित लिंगधरी ऐसे म्हणत मी संध्या करीतो तोवरी. मी जोपर्यंत संध्या करतोय ना तोपर्यंत हे लिंग फक्त पकड. एवढं फक्त कर, काही नको येऊ लंकेला, चल. रावणाचा मूळ उद्देश काय आहे तो त्याने गणपती समोर, त्या ब्रह्मचारी बालकासमोर वर्णन केला. बालक म्हणतो, न लिंग धरी. हे काही लिंग मी धरणार नाही बाबा, हे प्राणलिंग जड आहे, आत्मलिंग आहे, कसलं लिंग आहे. अरे मी अरण्यवासी आहे, मी ब्रह्मचारी आहे, मला का त्रास देतोस तू. तो रावणाला म्हणतोय, नको रे बाबा, तुझं लिंग माझ्या काही हातात देऊ नको. मी अरण्यात राहणारा ब्राह्मण आहे, लहान मुलगा आहे, ब्रह्मचारी आहे, का मला त्रास देतो. अरे तुझं लिंग जड आहे, ते तव लिंग असे जड, मी पण बाळ असे वेड, मी वेडा बालक आहे. नघे लिंग जाऊ दे सोड. नको रे बाबा, ते काही लिंग लिंग देऊ नको, मला माझं जाऊ दे. मला घरी जायचंय, मला भूक लागली आहे. तू मला सोडलंस तर तुला धर्म घडेल. असं तो बालक आणि त्या रावणाला सांगतोय. नाना प्रकारे रावण त्याची विनंती करतोय. अरे नको रे असं करू, ऐक रे जरा, मला संध्या करायची आहे. माझं संध्या होईपर्यंत तू हे हातामध्ये ठेव. संध्या झाली की मी घेईन आणि मी माझ्या मार्गाला जाईन, तू तुझ्या मार्गाला जा. नाना परी संबोधित, नाना प्रकारे तो त्या ब्रह्मचार्याला म्हणजे भगवान गणेशांना
त्याला माहित नाही आहे की पुढे काय घडणार आहे. त्याला सांगतोय आणि बळजोबरीने त्याच्या हातामध्ये ते प्राणलिंग, ते शिवलिंग, ते आत्मलिंग रावणाने दिलंय आणि संध्या करायला गेलाय. समुद्राच्या तीरावर संध्येला बसलाय. तेव्हा तो बालक, तो ब्रह्मचारी त्याला सांगतोय, हे बघ बाबा, तू आता जबरदस्तीने माझ्या हातात हे प्राणलिंग आत्मलिंग दिलंयस, पण एक लक्षात ठेव, मला जर जड वाटायला लागलं, मला ते उचलणं शक्य नाही झालं, मी काही काळ हातात धरीन, नाही असं नाही, कुठपर्यंत, जोपर्यंत ते मला जड वाटत नाही आणि मला जास्त जड वाटायला लागलं तर मी जमिनीवर ठेवून देईन. असं गणेशाने त्या ब्रह्मचार्याने रावणाला सांगितलं. ब्रह्मचारी तयासी उभा विनिवितसे रावणासी, जड झालिया आपणासी ठेवीन त्वरित भूमीवरी. मला जड झालं तर ताबडतोब मी त्याला जमिनीवर ठेवेन, हे लक्षात ठेव. आणि ते जमिनीवर ठेवायच्या आधी मी तुला 3 वेळा हाका मारीन. असं नाहीये की जड झालं मी जमिनीवर ठेवलं, तर जमिनीवर ठेवायच्या आधी मी तुला 3 वेळा हाका मारीन आणि तुला यायला वेळ लागला तर मग मात्र मी ते जमिनीवर ठेवेन. वेळ 3 परियेसा बोलवून तुम्हासी, तुम्हाला मी 3 वेळेला बोलवीन. वेळ लागला परियेसा, तुम्हाला जर उशीर झाला तर आपण ठेवीन भूमीसी, मी भूमीवर ठेवीन. आणि असं त्याला सांगितलंय. ऐसा निर्धार करून उभा गणेश लिंग घेऊन, गणपती आता लिंग घेऊन उभा राहिलाय. सगळे देव अवकाशातून, विमानातून हे अतिशय सुंदर दृश्य बघतायत. कारण आता गोकर्णाची स्थापना होणार आहे, शिवलिंगाची स्थापना होणार आहे, आत्मलिंगाची स्थापना होणार आहे, प्राणलिंगाची स्थापना होणार आहे आणि ती भगवान गणेशाच्या हाताने होणार आहे. सगळे जण अवकाशामध्ये सर्व देव हे अतिशय कौतुकाने बघतायत. संध्येमध्ये अर्घ्य देताना अर्घ्य सोडून जाऊ नये, तिन्ही अर्घ पूर्ण द्यावे असं शास्त्र आहे. अर्घ्य समयी रावणासी, गणपतीनी वेळ पण काय साधली आहे बघा. रावण ज्यावेळेस पहिला अर्घ्य द्यायला सुरुवात केली, 3 अर्घ्य देतात. रावणाने ज्यावेळेस पहिला अर्घ्य द्यायला सुरुवात केली, बोलवी गणेश रावणासी, अरे ये रे बाबा ये, मला जड झालाय, जड झाले लिंग आम्हासी, सत्वर घे का म्हणत असे, अरे लवकर घे मला जड झालंय. रावण न्यास करून अर्घ्य देतोय. पहिल्या अर्घ्याच्या वेळेस गणपतीने हाका मारली, रावणाने दुसरा अर्घ्य द्यायची तयारी केली. न्यासपूर्वक अर्घ्य देता रावण करी अतिविशेखा. आता हाता बोलवतोय, दुसरा अर्घ्य देतोय, पण अर्घ्य देताना ह्याच्याकडे बघतोय की हा ठेवणार नाही ना, म्हणून त्यांनी हाताने सांगितलं, अरे 2 मिनिटं थांब, आलो आलो, थांब जरा. आणि क्षणभर राहून अजून एक क्षण गणपती राहिलाय आणि पुन्हा दुसऱ्या अर्घ्याच्या वेळेस पुन्हा त्यांनी रावणाला आवाज दिलाय, अरे जड झालंय, जड झालंय, मला उचलवत नाहीये, शीघ्र ये, लवकर ये, ताबडतोब ये. आता रावण
अर्घ्य देण्याकरता ध्यानस्थ झालाय. नये रावण ध्यानस्थ, रावण ध्यानस्थ झालाय. गणपती पुन्हा त्याला आवाज देतोय, सगळ्या देवतांना साक्षी ठेवतोय आणि तिसरा आवाज देऊन मनामध्ये नारायणाचं स्मरण करून गणपतीनी प्राणलिंग आत्मलिंग भूमीवर ठेवलं. नये रावण ध्यानस्थ गणेश असे विचारितो, समस्त देवाते साक्षी करीत. लिंग ठेविले भूमीवरी, विष्णू ते स्मरोनी, विष्णूचं स्मरण करुनी. लिंग ठेविले स्थापोनी, स्थापन केलं, भूमीवर ठेवलं. कारण शिवानी सांगितलंय हे एकदा ठेवलं की हे उचलता येणार नाही, म्हणून लंकेत जाईपर्यंत हे जमिनीवर ठेवू नको. संतोष झाला गगनी, अवकाशामध्ये अतिशय आनंद झाला सगळ्या देवतांना. त्यांनी वरतून त्या शिवलिंगावर गणपतीवर पुष्पवृष्टी केली अवकाशातून. अर्घ्य देऊनी लंकेश्वर, अर्घ्य देणं झाल्यावर लंकेश्वर धावत आला, रावण धावत आला आणि त्यांनी बघितलं, अरे 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 काय हे केलं या मुलांनी, या ब्रह्मचार्यानी, या बालकानी मला फसवलं. काय केलं? अरे हे लिंग भूमीवर ठेवलं. मनामध्ये व्याकुळ झाला. आवेशानी रावण देखा, आणि त्याला राग आला. रागाच्या भरात धावत आलाय, अरे हे काय केलं, आणि त्यांनी गणपतीला ठोसे मारायला सुरुवात केली. एक लगावली, मस्तकावर प्रहार केला. गणपती एकीकडे हसतो, एकीकडे रडतो. आवेशानी रावण देखा, ठोसे मारी गणनायका. हास्यवदन रडे तो ऐका, भूमीवरी लोळत असे. हसत रडत भूमीवर लोळतोय, मला मारलं, मला मारलं, मी माझ्या वडिलांना सांगीन. म्हणे माझ्या पित्यासी, मी माझ्या वडिलांना आता तुमचं नाव सांगीन, तुम्ही मला मारलंय. मी नको नको म्हणत असताना तुम्ही माझ्या हातात लिंग दिलं, मला ते जड झालं म्हणून मी ते भूमीवर ठेवलं, आणि तुम्ही मला मारताय, मी माझ्या वडिलांना सांगेन. म्हणे माझ्या पित्यासी सांगेन आता परियेसी. का मारले मज बाळकासी. मग माझे वडील येऊन तुम्हाला विचारतील माझ्या मुलाला का मारलं. म्हणून रडत निघाला देखा, म्हणून तिथून रडत 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 गणपती निघालाय. निघताना म्हणते लक्षात ठेवा, तुम्ही मला मारलंय, मी माझ्या आता वडिलांना सांगणार आहे. मग माझे वडील येतील आणि तुम्हाला विचारतील की माझ्या मुलाला का मारलं म्हणून. मग रावण काय करी. आता यांनी गणपतीनी भूमीवर ठेवलाय, रावण काय करतोय. लिंग धरुनी दृढकारी, लिंग धरलाय. हा अति बलाढ्य बलशाली असा रावण आहे. अहो 20 हात आहेत, विचार करा. 20 हात आहे आणि त्या 20 हातांनी ते उचलण्याचा प्रयत्न केला. शिवानी सांगितलं होतं हलणार नाही. मग रावण काय करी. लिंग धरणी दृढ करी, उचलू गेला नाना परी. प्रत्येक प्रकारे असं तसं कसं का होईना उचलायचं, म्हणून तो उचलण्याचा प्रयत्न करायला लागला. भूमी सहित हलत असे, भूमी सुद्धा हलायला लागली, पण लिंग काही उचललं जाईना. भूमीला चिकटून राहिलं. काय धरणी तये वेळी रावण उचली महाबळी. अतिशय बळानी, अतिशय ताकदीनी
तो उचलायला लागला. नये लिंग शिर आपली, ते लिंग उचललं जात नाही, आपलं डोकं आपटतोय. आणि म्हणून महाबळी राहिला. नाम पावले याच कारणे त्यांनी बळाने उचलाचा प्रयत्न केला, म्हणून त्याचं नाव महाबळेश्वर लिंग झाले. आणि आता ते आत्मलिंग आहे, उचललं जात नाही पण मऊ आहे. आणि त्यामुळे ते हालताना, ते उचलताना ते वाकलं गेलं आणि त्याचा आकार गायीच्या कानासारखा झाला. नाम पाविला याची कारणे महाबळेश्वर लिंग जाणे, मुरडोनी ओढिता रावणे. ते ओढायला प्रयत्न केला, गोकर्णकार झाले, गायीच्या कानासारखा त्याला आकार आला. ऐसे करिता लंकानाथ, ते काही केल्या उचललं जाईना. शेवटी कंटाळला रावण. अहो त्या लिंगाचा आकार गायीच्या कानासारखा झाला, पण तरीही उचलला जाईना. ऐसे करिता लंकानाथ, मागुती गेला तपार्थ. आणि मग शेवटी तो कंटाळून तप करण्याकरता झाला. आणि गोकर्णामध्ये याची ख्याती झाली. सगळे देव तिथे आले. आणि का असे अपार महिमा. अहो याच्यापेक्षा आणखीन महिमा आहे. स्कंद पुराणामध्ये याचं अतिशय सुंदर वर्णन आहे. हे सिद्धाचं वचन ऐकल्यानंतर नामधारक आनंदाने सिद्धाच्या चरणी लागलाय आणि म्हणतोय की तुम्ही या गोकर्णाचं महत्व सांगितलंय. नामधारक म्हणतोय सिद्धाला. नामधारक म्हणे सिद्धासी, गोकर्ण महिमा आम्हासी. मला तुम्ही जो गोकर्णाचा महिमा सांगितलाय स्वामी, याची साक्ष काय आहे. हे तेव्हा घडलं, पण त्याच्यानंतर हे कोणाला कळलं. कारण सगळी तीर्थ सोडून कृत त्रेता द्वापार युगानंतर कलियुगामध्ये सगळी तीर्थ सोडून श्रीपाद श्रीवल्लभ या ठिकाणी आले. मग याची माहिती पूर्वी कोणी सांगितली, त्याची कथा काय आहे, त्याचं पुराण काय आहे, हे ऐकण्याची माझी प्रचंड इच्छा आहे. जयावरी असेल गुरुची प्रीती, तीर्थ महिमा ऐकणे चित्ती. वांछा होतसे माझी, कृपा सिंधू गुरुराया. अहो हा तीर्थ महिमा ऐकण्याची माझी प्रचंड इच्छा होते. तुम्ही ते मला विस्तारून सांगा. सिद्ध म्हणे नामधारकासी. नामधारकाला सिद्ध म्हणतो, अरे गोकर्णाचा महिमा मला विचारतोय मला. अरे मी जाऊन आलो आहे, मी माझ्या सद्गुरूंबरोबर गेलो आहे, पण आता तू मला विचारतोय तर मी तुला सांगतोय, विस्तारपूर्वक सांगतोय, शांत चित्ताने ऐक. पूर्वी या ठिकाणी काय घडलं काय नाही, या गोकर्णाचा महिमा कसा वाढला हे मी तुला आता विस्तारपूर्वक सांगतोय. तू विचारतोय की गोकर्ण पुढे कोणाला कसं कळलं, ऐक तर मी सांगतोय. असं म्हणून सिद्धांनी नामधारकाला गोकर्णाचा पुढचा महिमा सांगायला सुरुवात केली. नामधारकाला सिद्धांनी काय सांगितलं हे आपण उद्या बघू. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.